तर सलामीची जोडी मैदानात जाताना दिसते. गोलंदाजी मार्गावरती सज्ज रुपेश टू रुपेश. आता मात्र पंचांकडच्या मात्र उजव्या इशीच्या बाहेर गेलेला चेंडू पंच मात्र स्वेर चेंडूचा घोषित करतात आणि एक स्वेर चेंडूच्या मारणे मात्र संघाचा श्री गणेश होतोय. धावफलकावरती धाव लागतात त्या मात्र एक धाव. इथेच मात्र सुंदर चेंडू परंतु चेंडू मात्र ब्लॉकवर पडला आणि स्वतः गोलंदाज मात्र स्वतःच्या फॉलो टू मध्ये चेंडू कॅरी करतोय. येथेशी निर्धाव चेंडूची सांगता होते आणि एक निर्धाव चेंडूच्या सांगतेने मात्र धावफलक मात्र स्थिर आहे. धावफलकावरती धाव लागत त्या मात्र एक धाव. आता मात्र सुंदर चेंडू परंतु फलंदाजाला मात्र चेंडू समजत नाहीये. वारंवार निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला भेटते. या निर्धाव चेंडूच्या सांगतेने मात्र धावफलक स्थिर राहिलाय. धावफलकावरती धाव आहेत त्या मात्र एक धाव. नक्कीच 3 षटकांचा खेळ असेल. या 3 षटकांच्या वाजवी खेळामध्ये किती धावसंख्या मात्र कुठून काढतील. सुंदर फटका औलंद कार्पेट पद्धतीचा फटका क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार आणि येतोशी मात्र 4 धाव्यांसाठी मात्र चौकार. या चौकारी सारी मात्र संघ धावसंख्या मात्र 4 ने वाढते. जाऊन पोहोचते ती मात्र 5च्या घरामध्ये. जिथशी एकही धाव नव्हती तिथशी मात्र 4 धावा दिल्यात या क्षेत्ररक्षकाने. धाव फलकावरती धाव लागतात त्या मात्र 5 धावा. अजूनही मात्र उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. फुलटॉसपतीचा चेंडू पुन्हा मात्र क्षेत्ररक्षक मात्र चेंडू स्लो केला. खंडलोपी तिथे तैनात. चेंडू मात्र एक धाव घेण्यात मात्र यश येतोय आणि एका धावेच्या मदतीने मात्र धाव फलकावरती धाव लागतात त्या मात्र 6 धावा. जर पुढील सामना होणार आहे तो सुंदर फटका आला की ना लॉंग खंडलोपी तिथे तैनात आणि इथेशी मात्र क्षेत्ररक्षण खराब. तर काय करणार अशोक शराफ. नक्कीच या क्षेत्ररक्षकाचा मात्र एक मारले पाहिजे. अशोक शराफने धाव फलकावरती धाव लागतात त्या मात्र 4 धाव्यांच्या मदतीने मात्र 10 धावा. नक्कीच जर विचार करतो नक्कीच 2 चौकार आले ते मात्र चौकार मात्र क्षेत्ररक्षक मात्र गोलंदाज कमावतोय परंतु क्षेत्ररक्षक मात्र गमावतोय. नक्कीच धाव फलकावरती धाव लागते मात्र 10 धावा. आताशी मात्र इथं सुंदर मिळवण्याची दिशेने डोळ्या चेंडू लॉंगनचा क्षेत्ररक्षक तिथे धावतोय. क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र 2 धावा मात्र सहजपणे पूर्ण होतात आणि या 2 धावेच्या मदतीने मात्र धाव फलक जाऊन पोहोचतो ते मात्र 12च्या घरामध्ये आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धाव फलकावरती धावा लागतात त्या मात्र 12 धावा. तशी मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलक मात्र स्थिर असेला. धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 12 धावा. दुसरं षटक प्रगतीपत्र असताना गोलंदाजी मार्कवरती सज्ज कोण असेल तर रवी. सामना मात्र 3 षटकांचाच राहिल्याची नोंद घ्यायची दोन्ही कर्णधारांनी. एका षटकाच्या समाप्तीनंतर मात्र जर विचार करायचा तर धाव फलकावरती धावा लागतात त्या मात्र 12 धावा. अजूनही मात्र
उर्वरित मात्र दुसरे षटक प्रगतीपथावर असताना मात्र 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येथेच मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्नात रुपेश वाघमारे मात्र चेंडू समजत नाहीये. स्लोअर पद्धतीचा चेंडू मात्र खेळपट्टीवर पडून मात्र यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेने मात्र धाव फलकावरती धावा लागतात. ते मात्र 12 धावा. नक्कीच सुंदर टॅप केला चेंडू, परंतु आउटफील्ड थोडी खराब असल्या कारणामुळे क्षेत्ररक्षकाला मात्र हुलकावून देऊन गेला चेंडू. 2 धावा मात्र सहजपणे पूर्ण होतात. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न, 3 धावा सुद्धा पूर्ण आणि या 3 धावेच्या मदतीने मात्र धाव फलकावरती धावा लागतात. त्या मात्र 15 धावा. अजूनही मात्र उर्वरित जर विचार करायला तर मात्र 3 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्राईकला फलंदाज असेल तर दीपक आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज असेल तर मात्र रुपेश वाघमारे. नक्कीच धाव फलकावरती धाव लागतात. त्या मात्र 15 धावा लागलेले आहेत. सुंदर फटका, परंतु फटका मात्र फसतोय. ताकद थोडी मात्र कमी पडते. आता मात्र गडी होते बाद. दीपक वाघमारेच्या पारीत होते अंत. मात्र एक गडी बाद झाला आणि धाव फलकावरती झाला लागतो. मात्र 15 धावा. धाव फलकावरती धाव लागतात. तर मात्र 15 धावा. अजूनही मात्र विचार करायला तर मात्र 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल दुसरे षटक प्रगतीपथावर असताना. नक्कीच धाव फलकावरती धाव लागतात. ते मात्र 15 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आता मात्र फलंदाज होतो मात्र विजय वाघमारे. तो वेनगाव संघाचा हार्ड हिटर म्हणून संबोधला जातो. नक्कीच अजून या उर्वरित मात्र 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल या दुसऱ्या षटकामध्ये. तर धाव फलकावरती धाव लागतात. ते मात्र 15 धावा. नक्कीच विजय वाघमारे मात्र गेलेला फलंदाज वन डाऊनच्या भूमिकेत. सुंदर फटका. आता मात्र फटका थोडा फसतोय आणि विजय वाघमारे याच्या पारित होतोय अंत आणि दुसरा आदरा बसतो. तो मात्र विजय वाघमारे याच्या स्वरूपात वेनगाव संघाला. नक्कीच धाव फलकावरती धावा लागतात. त्या मात्र दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. धाव फलकावरती धावा लागतात. त्या मात्र 15. जर विचार करायला तर नक्कीच या दुसऱ्या षटकामध्ये मात्र कमबॅक केलंय गोलंदाज रवी. या गोलंदाजानं फक्त 3च धावा दिल्यात आणि 2 गाड्यांना तंबूचा रस्ता दाखवलाय. नक्कीच एक धाव घेण्यात दुसरी धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न. 2 धावा सुद्धा मात्र पूर्ण होतात, परंतु मात्र 2 धावेवर समाधान मानावं लागतंय आणि धाव फलकावरती धाव लागते मात्र 17 धावा. आता मात्र या स्लॉगवरचं षटकामध्ये किती धावा मात्र कुठून काढणार.
नक्कीच दोन षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धावफलकावरती धावा लागते ते 17 धावा. नक्कीच 8.50च्या सरासरीने मात्र धावा कुठून काढल्यात. नक्कीच स्लॉगवरचं षटक असेल. स्लॉगवरचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक. नक्कीच मित्रांनो सकाळ सकाळ खावी बाकी सुकट आणि स्लॉगवरच्या षटकामध्ये गोलंदाजावरती टाकावी उपट. ती गोलंदाजावरती उपट टाकण्यामध्ये यश येतं का बघूया फलंदाजांना. सुंदर फटका कव्हरच्या दिशेने चेंडू चेंडू मात्र जातोय. आउटफील्ड खराब आहे थोडी परंतु चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार आणि येतोय इथंची मात्र 4 धावांसाठी चौकार आणि या चौकाराची सार मात्र धाव फलकावरती धावा लागतात त्या मात्र 21 धावा. अजूनही मात्र स्लॉगवरच्या षटकातील मात्र 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. नक्कीच पहिले सत्र चालू असताना मात्र स्लॉगरच्या षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये किती धावांचं धावसंख्या मात्र कुठून काढणार आणि 3 षटकांमध्ये मात्र किती धावांचं मापक आव्हान ठेवणार ते मात्र वेनगाव संघ तो बेड संघासमोरचा विचार करायला तर नक्कीच मात्र 35 ते 40 धावांचं मापक आव्हान पाहिजे ते बेड संघासमोर. इथंच मात्र उंचावर मानाच्या बेतात परंतु मात्र चेंडू आणि फलीचा मात्र संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र विसरतोय यष्टिरक्षकाच्या हातात आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेने मात्र धावफलक मात्र स्थिर. धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 21 धावा. आता मात्र 4 चेंडूंमध्ये किती धावांचा डोंगर उभा करणार ते वेनगाव संघ. सुंदर चेंडू यष्टिरक्षक तैनात आणि इथंची मात्र दरम्यानचं क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र 1 धाव मात्र पूर्ण होते आणि एका धावेच्या मदतीने मात्र जर धावफलकाचा विचार करायला गेला तर धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 22 धावा. अजूनही मात्र 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल या स्लॉगरच्या षटकामध्ये. 3 चेंडूंवरती मात्र 2 मोठे फटके खेचावे लागतील संदीप वाघमारे याला. नक्कीच सुंदर चेंडू परंतु लवकर पद्धतीचा चेंडू फेकला गोलंदाज यश या गोलंदाजाने आणि या एकाच धावेवर समाधान मागते. स्लॉगरचं षटक म्हटलं तर नक्कीच हाणामारी करावी लागते परंतु या स्लॉगरच्या षटकामध्ये जर विचार करायला गेला तर नक्कीच 4 चेंडूत मात्र 6 धावा खर्ची केल्या त्या गोलंदाज यश या गोलंदाजाने. नक्कीच अजूनही मात्र 2 चेंडू बाकी असतील आणि 2 चेंडूंवरती मात्र 2 मोठे फटके खेचावे लागतील रुपेश वाघमारे याला. धाव फलकावरती धावा लागतात त्या मात्र 23 धावा. नक्कीच अचूक टप्पा मात्र टाकतोय गोलंदाज. अचूक टप्पा टाकण्यात मात्र यश येतो या गोलंदाजाला. सुंदर फटका परंतु चेंडू आणि फलीचा संपर्क मात्र होत नाहीये. आतिश मात्र तिथे तैनात कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये आणि इथेशी मात्र हादरा बसला तो मात्र रुपेश वाघमारेच्या स्वरूपात. 3रा हादरा बसला तो वेनगाव संघाला. नक्कीच धावफलकावरती धावा लागतात 23 धावा. अजूनही मात्र 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. 1 चेंडूवरती मात्र किती धावा कुठून काढणार आणि किती धावांचं मापक आव्हान ठेवणार ते मात्र बेड संघासमोर तो वेनगाव संघ. नक्कीच आता गेलेला फलंदाज असेल तो रवी वाघमारे. इथंची मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. जर विचार करायला गेला तर नक्कीच मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 17 धावा लागल्या होत्या आणि स्लॉगरच्या षटकामध्ये मात्र फक्त 6 धावा दिल्या त्या गोलंदाज यश याने. नक्कीच 18 चेंडूच्या समाप्तीनंतर मात्र धावफलकावरती धावा लागतात 23. येणारे 18 चेंडू विजयासाठी गरज असेल ती मात्र 24 धावसंख्येची. नक्कीच पुढच्या सत्राचं धावतं समालोचनासाठी मी आमंत्रित करतो आमचा गावचा एक गोड आवाज नक्कीच हरीश जाधव यांच्या आपण समोर जाऊया. नक्कीच एक गोड आवाज आपल्याला पाहायला भेटलेला हरीश जाधव यांचा. हॅलो, धन्यवाद सौरभ. निश्चितच एक वेणगाव नगरीमध्ये ही रंगलेली क्रीडा स्पर्धा त्याच्यामध्ये विद्या एंटरप्राइजेस चषक
2026 पर्व पहिले. आज पाहायला गेलं तर या वर्षाचा देखील पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसालाच आपली सामने किंवा ही शृंखला आपली चालू होते. तर निश्चित एक चांगलं आयोजन म्हणावे लागेल बेणगाव च्या सर्व ह्या सभासदांना म्हणावं लागेल. तर एक चांगल्या प्रकारचा ग्राउंड आपण पाहतोय या बेणगावच्या नगरीमध्ये. या शृंखलेसाठी निश्चितच बऱ्याच आपल्या या शृंखला होण्यासाठी बऱ्याच आपले सभासद आहेत, त्यांनी मेहनत घेतली आणि ही मेहनत आज कुठेतरी नावारूपाला दिसते किंवा एक कार्याला दिसते. आपण पाहतोय एक चांगला सामना आणि चांगला शृंखला आपल्याला पाहायला मिळते निश्चितच. तर या शृंखलेचं मात्र धावतं वर्णन ऐकवण्यासाठी किंवा बोलण्यासाठी मला जो पाचारण केलं या सौरभ कोतेकर तसेच या सर्व सभासदांना, त्यासाठी मी निश्चित धन्यवाद देतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे हिंदू धर्म संरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आज मात्र समालोचनाला सुरुवात करत बऱ्याच वेळ गेलाय जवळजवळ. त्याच्यानंतर आज मात्र ही सुवर्ण संधी मला मिळाली, त्यासाठी निश्चित धन्यवाद देतो. आपण पाहतोस वळतोय सामन्याकडे. सामना निश्चितच हा दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आहे आणि वेणगाव वर्सेस बीड हे दोन्ही संघ बलाढ्य असे संघ आपल्याला इथे पाहायला मिळतात. या दोन संघाच्या दरम्यान मात्र आता हा सामना रंगतोय. पहिलं सत्र संपलंय, पहिलं सत्र संपलंय. त्याचप्रमाणे पहिली फलंदाजी जी केली ती वेणगाव संघानं आणि निश्चितच 23 धावा कुठून काढल्या. तर येणारे 18 चेंडू बॉल दे ना संदेश दा, बॉल दे ना. येणारे 18 चेंडू 24 धावांची आवश्यकता असणार आहे बीड संघाला. तर लगेचच सलामीची जोडी जाऊ द्या, चेंडू द्या. हॅलो. तर निश्चितच हे सामने आपण पाहतोय ETC यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण हा शृंखला पाहतोय. KTC सॉरी. सलामीची जोडी रवी आणि अतिश अशी सलामीची जोडी मात्र बीड संघाची चाललेली आहे. तसेच सलामीचा गोलंदाज वेणगाव संघाकडनं मात्र पाहायला मिळतोय रवी वाघमारे. एक चांगला गोलंदाज आहे, अतिशय चांगली कामगिरी हा आपल्या संघासाठी नेहमी करत असतो आपण पाहतो. तर तोच गोलंदाज मात्र सलामीचा गोलंदाज पहिला षटक जे आहे ते एकदम हाणामारीचं षटक असणार आहे. तर येणारे 18 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे. तर फलंदाजी मार्कवरती मात्र सलामीची जोडी गेलेली आहे. अतिश मात्र स्ट्राईकला आहे. चला सामना चालू करा पंच. येणारे 18 चेंडू 24 धावांच्या सरी चेसिंग या सामन्याचा नियम आहे. या शृंखलेचा नियम आहे ड्रेसिंग आणि चेसिंग हे कंपल्सरी असणार. सो जाऊया सामन्याकडे. पहिला चेंडू पाहूया काय होत आहे. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकांना चूक होतीये. चेंडू जातोय पाठीमागे परंतु चांगली फील्ड होतीये. म्हणतात ना की एक चांगली सुवर्ण संधी आली होती आणि ती सुवर्ण संधीचा मात्र कुठेतरी सत्यानाश झालाय या यष्टीरक्षकाकडनं. पहिल्या चेंडूवरती चांगली झेल उडाली होती या सलामीच्या फलंदाजाची, मात्र ती कुठेतरी सुटती आहे. निश्चितच सौरभ माझा मित्र म्हणतो नेहमी की गोलंदाज कुठेतरी कमवतो. हा चेंडूचा बघा आता काय फायदा होतोय. जो झेल सोडला त्याचा निश्चितच दुसऱ्या चेंडूवरती मात्र कुठेतरी नुकसान होताना दिसतंय वेणगाव संघाचं. दुसऱ्या चेंडूवरती अतिशय मात्र एक 1 बाउन्स चौकार मिळवलाय आणि आपल्या संघाचं मात्र खातं खोललंय त्या चौकारानं. पुढील चेंडू रवी मात्र तयार, त्याचप्रमाणे अतिश देखील तयार. स्लोअर पत्ता चेंडू पुन्हा एकदा ग्लॅप मध्ये हा चेंडू मात्र ढकलून दिला. चेंडू निश्चितच जाणार. दुसऱ्या चेंडूवर तिसऱ्या चेंडूवरती देखील आपण चौकार पाहतो. एक सुरेख फलंदाजी म्हणावी लागली. अतिशय एक देखणा फटका मात्र आता हा पॉइंटच्या आणि गलीच्या माध्यमातून त्यांनी जो ढकलून दिला चेंडू मात्र सीमारेषेच्या पाठवलाय. आता निश्चितच आता या शृंखलेमधली पहिली चौकार हॅट्रिक असेल माझ्या मात्र. त्या चौकार हॅट्रिकसाठी आता हा चौथा चेंडू असेल. मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र उडाला, पुन्हा मागे जातो चेंडू. क्षेत्ररक्षक मात्र धावतोय.
आउटफील्ड खराब असल्या कारणाने चेंडू मात्र विसावतो क्षेत्ररक्षकाकडे. याच दरम्यान निश्चितच 2 धावा मात्र पूर्ण होणार. या 2 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा. एक झेल जर पहिला चेंडूवरती झाला असता ते 10 धावा कुठेतरी कमी झाल्या असत्या. या वेणगाव संघाने यष्टिरक्षकाने मात्र ओळखायला पाहिजे होतं. आणि या झेलच्या पुढील चेंडू पुन्हा एकदा सुंदर असा फटका. पॉइंटच्या डोक्यावर चेंडू जातोय. बाउंड्री लाईन कडे ट्रॅव्हल होताना चेंडू मात्र गेलाय. 4 धावेसाठी सुंदर असा चौकार. हॅलो, निश्चित एक सुरेख फटका पाहायला मिळाला पुन्हा एकदा आपल्याला. 14 धावांवरती जाऊन पोहोचला तो बीड संघ. पहिल्याच षटकामध्ये एक चांगला समाचार घेताना दिसतो अतिश. कारण का हा झेलचा जो कुठेतरी नुकसान आहे तो निश्चित यष्टिरक्षकाला मात्र कुठेतरी भुगतावा लागतोय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. हा देखील मारण्याचा प्रयत्न होता, कुठेतरी चकतोय चेंडू मात्र तिथेच विसावतोय. 1 धाव निश्चितच मिळते. या एका धावेने मात्र धावसंख्या निश्चितच जाऊन पोहोचली. एका षटकानंतर 15 या घरामध्ये जाऊन पोहोचली. यानंतरचा जो होणारा सामना आहे वरणे वर्सेस वनवे संघ. या दोन्ही संघांना माझ्या लगेच उपस्थिती नोंदवायची आहे कारण का हा 17 तर 2 षटकानंतर संपणार आहे. 15 धावसंख्या झाली आहे. 12 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता असेल. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. वेणगाव संघाने 23 धावा कुठून काढल्या होत्या, तर आता मात्र येणारे 12 चेंडू 9 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दीपक. अतिशय मात्र एक सुरेख फलंदाजी अजूनपर्यंत केली. 17च्या वैयक्तिक धावा त्यांनी निश्चितच 15 या पहिल्या षटकामध्ये कुठून काढला. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती मात्र अतिशय आहे, तर गोलंदाजी मात्र मार्कवरती येतो दीपक. मला तर वाटतं मगाचा जो सामना झाला होता त्याचप्रमाणे सामना जाऊन ठेपेल का हा वेणगाव संघ, जर समजा त्या मार्कवरती जाताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु पहिला षटक जो होता तो निश्चित बीड संघाने जिंकलाय. पुढील चेंडू पुन्हा मारण्याचा प्रयत्न, चेंडू ढकलून दिलाय. पुन्हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. पंच निश्चितच चौकार आहे. पुन्हा एकदा चौकार. सुरेख फलंदाजी अतिशची. या 4 धावेने मात्र धावसंख्या निश्चितच जाऊन पोहोचली. 19च्या घरामध्ये 19 धावा झाल्यात त्या बीड संघाच्या. अजूनही दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. येणारे 11 चेंडू आणि 5 धावेंची आवश्यकता असेल फक्त. पुढील चेंडूसाठी अतिश मात्र तयार. एक सुरेख फलंदाजी. हा मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र पुन्हा एकदा ट्रॅव्हल करतोय. चांगली क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. 1 धाव निश्चितच मिळते. याच दरम्यान 3 धावा मात्र या क्षेत्ररक्षकाने आपल्यासाठी वाचवल्यात, संघासाठी वाचवल्यात. एका धावेनं धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली ती 20च्या घरामध्ये. अजून या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. चला, वर्णे संघ त्याचप्रमाणे वनवे संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेचच टॉस साठी यायचे. तसेच आता चालू असलेला सामना पाहतोय वेणगाव वर्सेस बीड. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र सुरेख ट्रॅव्हल करतो लेग साईडच्या दिशेने. चेंडू अडवणार. याच दरम्यान 1 धाव मात्र निश्चित पूर्ण होतीये. ही 2 व्हीलर जी आहे समोरची स्कूटी ती काढायची आहे. काढा साईडला ती. 1 धाव. 21 धावेवरती जाऊन पोहोचला तो बीड संघ. अजूनही 3 धावेंची आवश्यकता आहे. चला, दीपक टाकायचा चेंडू. वनवे संघाची इथं उपस्थिती दिसते. वर्णन संघाने आपली उपस्थिती नोंदवायची आहे. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू उडालाय. चेंडू पाहूया झेलबाद होणार का. क्षेत्ररक्षक चाकतोय मात्र ती देखील पुन्हा एकदा चूक. ह्या चुकाच मात्र ह्या नडल्यात त्या वेणगाव संघाला. पहिला जर जेल पकडला असता तर निश्चितच कुठेतरी समीकरण वेगळं असतं, परंतु पुन्हा एकदा जेल सोडतो अतिशचा. आणि या निश्चितच 2 धावा मिळाल्या त्या संघाला. फक्त 1 धावेची आवश्यकता असेल विजयासाठी ती बीड संघाला. वनवे संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. वर्णे संघाने लगेच यायचं आहे. पुन्हा एकदा सुरेख फटका, रिव्हर्स स्वीप आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या पलीकडे.
सुंदरचा फटका अतिशच्या बॅटमधून. निश्चितच विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, तसेच हरलेल्या संघाचं देखील गोड गोड कौतुक. चला यानंतरचा सामना जो आहे वर्णाई वर्णे संघ, त्याचप्रमाणे वनवे संघ. वनवे संघाने आपली उपस्थिती इथे नोंदवलेली आहे. तर वर्णे संघाला एक विनंती असेल की लगेचच आपण इथं स्टेजच्या इथे यायचं आहे.